करून घेतला. ही अत्यंत गतिमान अशा पद्धतीने कार्याची जी त्यांची रीत ती त्याच्याबद्दल मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण आपण जर उदाहरण द्यायचं म्हणले सापेक्षत्वात तर आपल्याला असं लक्षात येईल की संस्कृतमध्ये जगन्नाथ पंडित म्हणून एक विचारवंत चिंतक होऊन गेले, श्रेष्ठ अशा पद्धतीचे, आणि त्यांची जी उत्कृष्ट अशी साहित्य कलाकृती जी आहे ती गंगालहरी. असं म्हटलं जातं की जगन्नाथ पंडित गंगेच्या घाटावर बसून एक एक श्लोक गंगालहरीचा म्हणायचे आणि एकेका पायरीने गंगा वर चढत जायची आणि त्यांच्या पायापर्यंत ती यायची. हे जे कार्य जगन्नाथ पंडितांनी त्यावेळेला केलं त्याच प्रकारचं कार्य डॉक्टर विष्णू महाराज पाणेरकरांनी त्या पद्धतीने हे जे मीमांसा ग्रंथ आणि पूर्णवाद ग्रंथाचा अभ्यास करून शिष्यांची जी उन्नती ती एकेका पायरीने, जसं आपण तोंडओळख, परिचय, परिसरात संपर्क, संघर्ष, अभिनवभंग, पूर्णवाद, हे एकेका पायरीने त्यांनी आपल्या शिष्यांकडून त्या पद्धतीने त्यांची उन्नती जी घडून आणली ती मी आपल्याला म्हणतो की ही सुद्धा एक जगातली सर्वश्रेष्ठ आणि अभिमानास्पद अशी बाब आहे. कारण अशा पद्धतीने इतक्या कमी कालावधीमध्ये 1980मध्ये त्यांनी कार्यभार सांभाळला आणि त्यानंतर त्यांनी ज्या वेगाने, म्हणून मी सांगितलं आपल्याला विष्णू गतिमान आहे आणि विष्णूच्या गतीने आपण त्या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर विष्णू महाराजांनी आपल्याला कार्य आपल्याला केलेलं दिसून येतं. आणि अशा पद्धतीने त्यांचा जो विषय आपण जर पाहिला की शिष्यांची उन्नती, हा जो त्याच्या उन्नतीचा ध्यास परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराजांना होता, तोच परमपूज्य डॉक्टर विष्णू महाराजांना शिष्यांची उन्नती. आणि म्हणून आपल्याला पूर्णवाद ग्रंथामध्ये एक वारुणी आणि भार्गवी विद्या आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने शिष्याची उन्नती केली आहे. तर भृगू तप करायला बसले आणि त्यांनी तप केल्यानंतर ते म्हणले की अन्नम ब्रह्मेती विजनात असं जे हे आलं, त्यांनी वारुणीला विचारलं, ते म्हणजे नाही तप करा तुम्ही. मग प्राणम ब्रह्मेती विजनात त्यांनी सांगितलं की नाही तप कर. मनम ब्रह्मेती विजनात, विज्ञानम ब्रह्मेती विजनात, म्हणजे वारुणीने भृगूकडून त्या पद्धतीने ती तपश्चर्या शब्द आपण परमपूज्य दादांच्या आशीर्वचनामध्ये, ही तपश्चर्या आहे, प्रयास आहे, संघर्ष आहे जीवनातला. आणि हा संघर्षाचा पत्कर करून, प्रयास करून आपल्या स्वतःला उन्नत, आम्ही प्रस्तर शिल्पकारे, आम्ही हे जे आपण म्हणतो त्या पद्धतीने परमपूज्य सद्गुरूंनी आपल्याकडनं त्या पद्धतीची उन्नती जी करून घेतली आहे ती शिष्याच्या उन्नतीचा ध्यास आपण जो म्हणतो तो त्या पद्धतीने त्याने करून घेतला आहे. आणि पुढे आपण असं पाहतो की हा जो पूर्णवाद तत्त्वज्ञानाचे म्हणजे किती आपण खरं म्हणजे शिष्यभाव कदाचित आपल्याकडे कमी पडत असेल, म्हणून त्यांनी जेवढं आपल्याला भरभरून दिलं त्याच्यापैकी खूप कमी आपण आत्मसात करू शकलो. आणि आपली जी त्यांना अपेक्षित असलेली जी काही प्रगती आहे ती त्या पद्धतीने आपण प्रगती त्या पद्धतीने करू शकलो. इतकं त्यांनी पूर्णवाद ची म्हणजे मला आठवतं की पूर्णवाद पारायणवर, जसं यावर्षी पूर्णवाद पारायण पर्ववर्ष आहे तसं पूर्णवाद पारायण वर्ष 1991मध्ये साधारणतः असेल, तेव्हापासून पारायणास प्रारंभ केला. आणि अनेक ठिकाणी त्यांनी पारायण घेऊन 7-7 दिवसाच्या पारायणाच्या, आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थळी जी तीर्थक्षेत्र होती त्याही ठिकाणी पारायण घेऊन त्यांनी या पूर्णवादाचा विषय आम्हाला अत्यंत तळमळीने आम्हाला सांगण्याचा, समजावण्याचा आणि आमच्याकडनं आचरण करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर हे जे आहे याच्यामध्ये जशी मी आपल्याला एक एक वेगळे पण जगामध्ये जे काही गुरुपीठावर असलेले किंवा जे तत्त्वज्ञान आहेत जगामधले किंवा जे गुरुपीठावर बसलेले गुरु आहेत त्यांच्यापेक्षा पूर्णवाद तत्त्वज्ञान आणि हे पारनेरकर गुरुपीठ ही कसा वेगळं आणि श्रेष्ठ आहे हे मी थोडंसं आपल्या पुढे मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. या तत्त्वज्ञानाचा आणखी जर आपण विशेष पाहिला तर हे
तत्त्वज्ञान जे